वा, ही गाडी आहे तुमची? किल्ली कुठे? अहो काढा किल्ली आणि लावा पटकन. अहो बाई, तुमचा हात थरथरतोय. मिस ब्युटिशियन, हे घोंगट वरती करा आणि थोबाड दाखवा तुमचं. पकडला गेलात तुम्ही. आता सांगा तुमची टोळी कुठे? हे 2 हात मारायचं प्लॅनिंग कोणाच होतं? काल मस्तपैकी एक हात मारला होता ना. हे बघ, हे काय झालंय बघ. सॉरी ना आता मामा. अरे माझ्या तर शाळेचं. बस झाली तुझी शाळा. बघल तो माझी शाळा माझी शाळा. तू काय शाळेचा एकटीने टेका घेतलायस? सावे, मला मान्य आहे तू आमची लीडर आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे विसरू नकोस की तुला हे काम मी शिकवलंय. मामा, म्हणजे तुला असं वाटतं का की म्हणजे आम्ही असं एकलव्यासारखा अंगठा कापून द्यावा? वेळ आली तर मागन पण. चमके काय पण काय बोलतेस का? ए मामा, साऊ, मला तुला दुखवायचं नाही. मी ही झालेली गोष्ट विसरेन पण याचा अर्थ असा नाही की मी तुझं सगळं ऐकेन. हे मॅटर निवळेपर्यंत तरी दुसरा हात मारायचा नाही. कसा म्हणतोय ना, मी येणाऱ्या लोकांना काय सांगू? फुलांचं डेकोरेशन करणारा आजारी आहे, पैसे घेताना आजारी पडणार आहे का? माझ्या गरीब आहे ना, तर गरीब आजार करायचं, कळलं ना? गरीबांना आमच्या लग्नात यायचं नाही. हा, किड्यांसारखं करायचं. तुम्ही त्यांचं काही वर्णन सांगू शकाल? म्हणजे ते दिसायला कसे होते, त्यांचा पेहराव कसा होता? गेटअप करूनच आले होते ते सगळे. त्या महाभागानं अर्जुनच्या तोंडावर लाल तिखट फेकला आणि निसटून गेला तो तिथून. त्यामुळे चेहरा कसा होता ना हे नीटसं सांगता येत नाहीये. हा, पण त्यांच्यासोबत जी कोणी मुलगी किंवा बाई जी कोणी होती ना, तिने तोंडावर पदर घेतला होता. बरं, मला एक गोष्ट सांगा, ते दोघच होते की त्यांच्यासोबत कोणी त्यांचे साथीदार पण होतं? साहेब, तुम्ही एक काम करा, परत जाऊन पोलीस स्टेशनला बसा. सगळी माहिती हातात देतो तुमच्या. सगळी माहिती आम्ही काढणार तर तुम्ही काय करणार साहेब? साहेब, त्यांचे साथीदार इथे असले जरी तरी ते आत्ता थोडी इथे थांबणार. ते तर कधीच पळून गेले असतील ना इथून. एकटा भूताचं मन म्हणते की ग विषय सोडून. असं कसं सोडून देऊ?
मामाच्या कानफटीत मारलीये, माझा हात पकडलाय. हे सगळं मी आपल्या प्रोफेशनचा भाग म्हणून समजून घेऊ पण शकते, पण काय सावे? तरीच सपना दीदी एवढी घाबरली होती. घाबरली म्हणजे? अरे तू चाचाला मारलंस ना, तेव्हा मी तिथे नव्हते. त्यावेळी ह्या दोघी पळत आल्याने तिथे नेमकं काय घडलं हे सांगू लागल्या आणि बरोबर तेव्हाच ती तिथून सटकली. एक मिनिट, पण तुझा मेकअप करत असताना तिचा घुंगट वरती गेला असेल ना? तू तिचा चेहरा बघितला असेल ना? काय नाही ना, ती घुंगट घेऊनच होती. खरं तर मलाच कळायला हवं होतं, पण अरे तिने माझा गेटअप खूप चांगला केला होता, अगदी मनापासून. एक मिनिट नारकर साहेब, ती एक वेल ट्रेंड ब्युटिशियन होती, एवढासा क्ल्यू पुरेसा आहे का तुम्हाला? देशमाने, येस सर. कदाचित ही ती स्टोरी असणार बघा. ही स्टोरी म्हणजे? काल पुण्यामध्ये सुद्धा या स्टाईलने चोरी झाली. सगळं वराड बेशुद्ध करून फरार. पण मला सांग, या आधी आपण कधीतरी पकडलो गेलोय का? नाही. पण का असं काय झालं? त्यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय मी नाही स्वस्त बसणार आहे. और तुम्ही त्यांच्या मागावर राहा किंवा नका राहू. या पकडीतून निसटलेत ते अर्जुन कवठेकरच्या. हे सगळं ना त्या वांडरामुळे झालंय बघ. गाड्या करणाऱ्यांच्या नाड्या कशा आवळायच्या ना, आय नो बेटर. नाही त्याच्या पाठीला बाक आणला ना मी, तर नाव नाही लावणार जावी. मी नाही सोडणार आहे तिला. सगळे हिशेब चुकते करणार. नाना, पंखा आणलाय तुमच्यासाठी. आता वाऱ्यासाठी गॅलरीत बसायची गरज नाही, आत बसून मस्त गारगार वारं घ्यायचं. काय हे घ्या, दे त्यांना. शे पोरांनो, आता मी माझ्या मदर माऊलीला भेटणार आहे. आता घरी पळायचं, उद्या भेटू आपण. हाय. तिचा वास येतोय. मदर माऊली पूजा करते वाटतं. मजा करते. मदर माऊली, अगं कमालच केलीस. मी इथे उदबत्तीचा वास घेत होते आणि तू माझा बरोबर माग काढत आलीस. देवाची झालीये पूजा, आता तुमची करते. या. मदर ग, माझी मदर. मदर माझी माऊली, जशी उन्हाची सावली. बर, आज असं आहे का? काय म्हणली तू? मदर माझी माऊली, जशी उन्हाची सावली. लेक माझी भावली आणि पावसात छत्री घेऊन धावली. असं का? बर. पांघरून मायेची चादर, साथ देती सर्व दूर. सारथी मी तुझी आणि तू माझा अर्जुन. अर्जुन? नाव काढू नको अर्जुनाचं. का ग, काय झालं? आणि एवढा का राग तुझा त्याच्यावर? काहीच राग, इथे पण आणि त्या महाभारतात पण. गरीब कर्णावर अन्याय करणारे सगळे अर्जुन एकदाच सारखेच. एवढं डोकं फिरवणारा असा अर्जुन कोण भेटलाय तुला?
आता तो अगं जाऊ दे ना. बरं एक मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय काय. सरप्राईज बघू काय नाही आता नाही बघा. सावे अगं दाखव की. नाही आता नाही. मला बघ, मी बघ. अगं लय आई, भारी आहे. पोरीचं. ये आतमध्ये ये. सावे बर थांब आले अगं, उघड ये अगं. काय भाई हिज मला सांग तुला ताक घुसवण्यासाठी काय पाहिजे होतं. काय नाव त्याच इलेक्ट्रिक ब्लेंडर आणलाय. छान आहे. कशाला खर्च करायचा. मदर माऊली खर्चाचा लोड तू नको घेऊ काय. बर या लोड वर ना आठवलंय मामा कुठं आहे. म्हणजे मामा अजून ड्युटीवर ना आला नाही. कुठं आलाय. अगं केव्हापासून फोन करते मी त्याला लागतच नाहीये. थांब फोनच करते आता. ट्रेंग ट्रेंग घंटी वाजले. अरे नाम लिया और दीपू मामा हजर. साविक आलो. मामा अरे मामा लॉंग टाइम नो सी. कधी एकदा तुला बघतोय असं झालं होतं बघ. कवा एकदा तुझा चेहरा जवळून बघतोय असं वाटायला लागलं मला. मामा आता आलाय तर लगेच निघायचं नाही काय. साहेबाला सांगितलं रजा देतोस का नाहीस. 7 दिवसाची रजा टाकली. बेस्ट. रजा दिली नाही का नाही तर राजीनामा तोंडावर फेकतो म्हणून सांगितलं. कडक. आता कसा कोरम पुरा झाला. मामाची एसटी पण आली डेपो मध्ये. हा अशा सुट्ट्या काढत राहिलास तर एक दिवशी खरंच काढते बाहेर तुला. ए मदर माऊली काय जळतीस काय तू आमच्यावर. लाडक्या मामाची लाडकी भाची आहे मी. मामा किती दिवसांनी दिसतोयस रे. आज बिर्याणी होऊन जाऊ दे काय. कालच खाल्ली की बिर्याणी. मी 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 कालच खाल्ली बिर्याणी. खरं असं वाटतंय मला की आज पण गेल्या गेल्या बिर्याणी करूनच खावं. हा हो ना. ऐ तुमचा तो बिर्याणीचा प्लॅन नंतर करा. आज मी पिठलं भाकरी करते ते खा. शे अगं सावे मी तुला विचारायचंच राहिले लगीन कसं झालं. मामासारखा अंतर्यामी माणूसच नाही मी पाहिला जगात. आता 6वी आहे म्हणल्यावर लग्न मस्त झालं असणार ना. ताण ताण आहे बघ डोसक्यावर नुसता. ताई काय विचार नकोस. साहेबांनी डबल ट्रिपल ड्युट्या लावल्या ग. हितनं रुद्रायतवरनं पानबुंदा, पानबुंद्यावरनं आंबेगाववरनं परत रुद्रायत. गाडी काय थांबायच तयार नाही बघ. पाणी दे जरा. घे गरज आहे तुला. जास्त टाकते मी थांब. ए शारदा मावशी. ए शारदा मावशी. आली पावडर संपली. पावडर नाही ग मावशी साखर. साखर आहे का मम्मीने मागितली. या सगळे डबे तुमच्यासाठीच ठेवले. या चमकी. सावी आली. माझी सावी ग. आता या. थांबायचं काय. आता आमचं घर चमकीवानी चमकते बघा. चाम 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 चाम. अगं कुठे होते तू. किती मिस केलं मी तुला. आजच बरी आलीस. सावीच्या वासाव होतीस ना. ए मदर माऊली असं का ग म्हणतेस तिला. तू गेल्यापासून आज उगवली ती. काय बोलते का मावशी. मी इथंच असते तुझं लक्ष नसतंय माझ्याकडं. गप ग खोटारडे आणि तो डबा घ्या. बघा तेच मी खोटं नाही बोलत ग मावशी. मला सांग काल तू शिंगोशी मार्केटला होतीस का नव्हतीस. होते. होतीस ना. बसला दगड. अगं सावे मावशीला मरूस तर आवाज दिले मी असा
असे हात पण दाखवले, पण तुझं माझ्याकडे लक्ष असेल तर ना. काही थापा मारतीस. मला मुंग्यांचा आवाज सुद्धा ऐकू येतो. मग माझा काय येत नाही. चिचुंद्रीचं बोलणं ऐकत नाही मी. तुला सांगते, खोटं बोलती ती. अगं खरंच खरंच खोटं नाही बोलत मी. पार आपल्या गल्लीपर्यंत तुझ्या माग माग आले होते, पण तू अशी तरा तरा थिएटर घरात निघून गेलीस. गल्ली पतूर आली होतीस? हो तर. मग मला सांग, काल मी कोणत्या रंगाची साडी नेसली होती? ते तू तू नाही का चमके ताना पेही नी पाजा सांग, वाटेल तो रंग सांग. सांग सांग, आईला सांग. अगं सांग की, नाहीतर मदर माऊली धोनी धुवायला लावेल काय. नको नको. सांगू का मावशी? तू पिवळ्या रंगाची साडी नेसली होतीस. चूक, निळी होती. तेच पिवळ्याच्या मागे जी निळी आहे ती नेसली होती असं म्हणायचं होतं. मावशी तुम्हाला बोलूच देत नाहीस. असं? मग मला सांग, काल गल्लीत काय घडलं होतं? कुठे काय घडलं होतं? नव्हतं घडलं गल्लीत. काय घडलं होतं ग? मदर माऊली, अगं काय तू पोलिसांसारखी एन्क्वायरी करतेस तिची. मग किती काय चोरी करून आलो होतो आपण? अगं आपण वेगवेगळे आलो होतो ना इकडे. हो हो हो, वेगवेगळे आलो होतो. मदर माऊली, मला भूक लागली खूप. दे ग काहीतरी खायला. काय मेनू आहे मग आजचा? पिठला भाकरी खाणार आहेस? साविताई, 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 चल पटकन. तो फुलचंद सेटची माणसं आमचं सगळं सामान बाहेर फेकताय. चल पटकन. किचनच्या तरणं. सावे, मदर माऊली मी आलेच. अगं सावे, बाई या पुरीला म्हणलं, अगं सावे नको त्यांच्या फंद्यात पडू. अगं जा तर थांब आलो. चिकटले शिपूट. कशाचं काय आणि काय. तुला नाही जायचं का? मला नाही त्या गावाच्या भानगडीत पडायचं. सामान असं टाकू नका अहो सावकार. अरे तुमच्यामुळे या समद्या वस्तीमध्ये घाण झालाय. उद्यापासून एकेकाला नाही बाहेर काढला ना तर बघाच मग. हो सावकार, तुमचे सगळे पैसे चुकते करतो मी. अरे केव्हा केव्हा करते बल्लाळ गुरुजी. तुझ्या अर्धा लाकूड मशनात गेला. आणि काय रे, हे ज्ञानाचा शिजोरी पाजून परिस्थिती बदलणार नाही. तुम्ही साला गरीब लोक ना गरीबच राहणार. फुलचंद, परिस्थितीची थट्टा करू नका. परिस्थिती कधीही बदलल. उद्या हीच मुलं शिकून देशाचं भविष्य घडवतील. ए बल्लाळ गुरुजी, अरे देशाच्या भविष्याचा काय विचार करते. तुझ्या भविष्य रस्त्यावर आला ते बघ आधी. ए ए अरे काय करते तू माणूस. गौरव सर, दे त्याच्या दफ्तर. अरे सोड बा. अरे दुसरा सामान फेक. सावकार, सावकार थांबू आहे. मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. थांबा गुरुजी. तुम्ही नाही, तुम्ही नाही हात जोडायचा. अख्खी वस्ती तुमच्या समोर हात जोडेल, पण तुम्ही नाही जोडायचा. आणि या नालायक माणसासमोर तर नाहीच नाही. ए सावी, माझी लायकी काढते काय. माझी लायकी काढते. तुझ्या माणसाला दिले होते ना पैसे, मग सामान का फेकलं? अरे फक्त 50,000. बाकीचा पैसा हा, मग फक्त 30,000 राहिलेत ना. मग ते दे. फक्त 30,000 दे ना. दे आता, फक्त 30,000 दे. तुझा सगळा सामान आत जाते. दे दे, चल दे. तुझ्या त्या बल्लाळ गुरुजीची इज्जत वाचवायची ना तुला. दे पैसा.
बघा बघा वस्तीवाला लोक, सावी मॅडम आता मला पैसा देणार. छापडीतच भिचाडून थोबाड एक करू वाटतं ह्याचं. ही तुमची मॅडम माझ्या हातावर आता 30,000 रुपया देणार. ती चेन आता ठेवली असती तर आता कामाला नसती का आली? करू काहीतरी आपण. ए ए तू तू तुझे बॅग उघडा ठेव. इकडे 30,000 आला की मी तुला देणार. दे ना, माझ्या पैसा माझ्या हातात दे. हा बघ, खाज येते हाताला, खाज येते. दे दे दे, चल दे. खुर्रम शेठ कडनं पैसे आले असते तर ह्याच्या तोंडावर फेकले असते. दे. काय करायचं सावी?